वाई पाचगणी महाबळेश्वर रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे वाई मांढरदेव रस्त्याची विल्हेवाट लावल्यामुळे पाचगणी महाबळेश्वरप्रमाणे वाई बंदची हाक. 1.5 वर्षापासून वाई पाचगणी महाबळेश्वर मांढरदेव रस्ता खणून मनमानीपणे कासव गतीने तसेच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हिरवाईने नटलेला संपूर्ण परिसर धुळेने माखत असल्यामुळे शेतीचे व्यवसायाचे नुकसान होऊन पर्यटन धोक्यात आले आहे. हॉटेल व्यवसाय ठप्प होऊन या परिसरात 1.5 वर्षापासून धुळवड साजरी करून अन्नात माती कालवण्याचा ठेका ठेकेदाराने चालवल्यामुळे वाईतील संतप्त रहिवाशांच्या रस्तेविषयक समस्या सोडवण्यासाठी सोमवार दिनांक 9 मार्च रोजी वाई नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ठेकेदाराची मनमानी आणि शासनाची डोळेझाक याविषयी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. गेले 1.5 वर्षापासून कोरोना सदृश परिस्थितीमुळे शेती व्यवसायावर गंडांतर आले आहेच, त्याचबरोबर वाहनांचे नुकसान, श्वसनाचे विकार, तशातच मार्च अखेर वसुलीचा तगादा यामुळे वाईकर ऐन उन्हाळ्यात होरपळून निघत आहेत. पाण्याचा मारा करून रस्त्याचे काम करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असताना शासनाची डोळेझाक कारणीभूत ठरत आहे. या रस्त्यांच्या कामामध्ये नियमानुसार अत्याधुनिक पेव्हर मशीनने काम करणे गरजेचे व बंधनकारक असताना घराचा कोबा करावा, तसेच फावडा व लाकडी फळ्यांनी रस्त्यावर कॉन्क्रीट पसरवले जात असल्याचा आरोप रोहित वाडकर यांनी या बैठकीत केला. साईटवर प्रशिक्षित इंजिनियर नाही, TPA एजन्सीची देखरेख नाही, परिणामी शेती पिकांचे धुळीमुळे नुकसान, आबालवृद्धांना श्वसनाचे विकार, टपरीधारक व हॉटेल व्यावसायिकाच्या अन्नात माती, ST बसेसचे मार्ग बदलल्यामुळे वेळेचा अपव्यय, आर्थिक भुर्दंड यामुळे वाईकरांच्या सहनशीलतेने परिसीमा गाठल्याचे चित्र या बैठकीत निर्माण झाले होते. या बैठकीला भाजपचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. मात्र राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी या जनहिताच्या बैठकीकडे फिरवलेली पाठ, तसेच व्यापारी महासंघाला विश्वासात न घेता पुकारलेला वाई बंद तणावाचे वातावरण निर्माण झाले. या आंदोलनाची वाई तालुका व्यापारी, वाई सुरू आणि वाई मंडळीवर रस्त्यालगतचे व्यावसायिक करणार असून उद्याच्या बुधवारी सकाळी 11 वाजता मोर्चा काढत संबंधितांना निवेदन देण्यात येणार असून संपूर्ण वाई शहरासह तालुका बंद ठेवण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. जर प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घेण्यात दिरंगाई केली तर मात्र तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नियम धाब्यावर बसवणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई व्हावी याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.